लय रोप आणलेत बाई, पण आता एक कसं सकाळपासून गिराईक व्हाय ना बाई. वांग्याचं रोप आहे, मिरच्याचं आहे, तांबाट्याचं आहे, कोबीचं आहे. आणि ननंद बाई पण कमून येणार काय ना अजून. कवाचं बाई त्यांना बोलवलंय आणि गिराईक तर आज सकाळपासून एक नाही. लय भूक लागली मला. ह्या आल्या ना पहिलं घरी जाते 2-3 भाकरी खाते. उठा. आल्या का भूक तुम्ही? लागली असेल ना. लय भूक लागली. रोप गेली नाही ती नाही ना अजून. कशाच रोप गेलं नाही. तुम्ही पा बाया, मला लय भूक लागली, मी चालले. आणि ती कपडे पण सुकत घातलेली काढा पावशीला. आता हे रोप कशी काय गेली नाही ती आज. बाई भावड्याला म्हणलं होतं की तू जा विकायला, तर वहिनीला लावून दिले. भावड्या असल्या का पटापटा पटापटा रोप खपते ती. आता एवढी मोठी नर्सरी, त्याचा काय फायदा या. गेली रोप तर फायदा होईल, नाही रोप गेले तर काय फायदा होईल. कायचे रोप? वांग्याचं आहे, मिरचीचं आहे, टमाट्याचं, कोबीचं घ्या ना. केवढं लेके? 3 रुपयाला. हे हा इतकं महाग? महाग नाही अहो, त्याला किती कष्ट करायला लागते. नाही. तुम्ही गेल्या वर्षी रोप नेलेलं कसलं आलंय. अहो मी दुसऱ्या नर्सरीतून नेतो रुपयाला आहे, तुम्ही डायरेक्ट 3 रुपयाला. रुपयाला? हा. नाही 3 रुपयालाच आहे बघा. 3लाच आहे. हे मिरचीचं? मिरचीचं 2.5 रुपयाला आहे. टमाटे? टमाट्याचं ना 3 रुपयालाच आहे. आणि ती कोबी? ती ना 4 रुपयाला आहे बघा. तुमचे रेट लय तगडे. नाही तुम्ही घेत असाल ना थोडंफार कमी होईल. 3 रुपयाला एक रोप. हा 100 रुपयाला द्यायचं का एक कॅरेट? अगो बाई 100 रुपयाला. मग एक खटी सारे नेतो. आम्हाला रोजगारालाच तेवढं पैसे जाते ते की नाही राहू द्या बघा तुम्ही. शेवट दुसऱ्या किती होईल? आ? शेवट केवढ्याला होईल एक रोप? नाही हो, नाही. नाही परवडत नाही. तुमचं ना आमचं जमतच नाही, परवडतच नाही आम्हाला. मग ते तांबाट्याचं कॅरेट अख्खं नेतो एक. हा कितीला? तुम्ही सांगा ना कितीला. ही का हा 250 रुपयाला धरा. 250 नाही, हा. 150 देत असलेच नाही. 150ला? हा 150ला नाही मग राहू द्या. नको नाही राहून द्या मग. राहू द्या. बस असेच घेऊन तिकडं 100ला भेटत आहे दुसऱ्या नर्सरीत. असू द्या घ्या मग तिकडं. 1 रुपये 40 पैशाला एक रोप आहे तिकडं. हा का? हा नाही हो, तुम्ही दुसऱ्या नर्सरीत असं चौकशी नाही केली का रोपाची? तुम्हाला 250ला म्हणलं तर ते पण नाही, 150लाच म्हणायला लागलाय तुम्ही. परवडत नाही हो का. आमचा भावड्या काय म्हणला, हा हाय त्या रेटला द्यायचं. 250 रुपये त्याची किंमत आहे. नसल परवडत तर नाही द्यायचं काय. बरं चाल. आणि आमचं रोप कसं आहे बघितलं का, नुसतं हिरवगार कसलं आहे. रोप तुम्ही नेलं आणि तांबाटा लावलं ना असं एक मोठं तांबाट येईल माहितीये का. टवटवीत रोप रोप आहे. तुमच्या वणीचे टवटवीत, पण हा. बसा राखा ना त्याला. या रेट मध्ये कोण नाही घेणार. आता बाई हा बसा राखण हे आला मोठा सांगाय आम्हाला. असं काय बघतेत बर. ओ काय बघताय. ये तुम्हाला काय रोपाला? हा घ्यायचेत का. हा घ्यायचेत ना. घ्या ना. हो का. ही 3 रुपयाला, ही 2.5ला, ही 4ला आणि ती 3ला. का? रोप ना लय भारी आहे ती बघा. हा का? तुमचं ना पीकच पीक होईल. हा वय. हा. हा 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 हा. ते टमाट्याचं आहे वय. हा मग चांगलं आहे ना. अहो एकदा तुम्ही तंबाट्याचं रोप लावलं ना असं लाल तंबाट येईल ना, असं गुबगुबीत चांगलं. हा का? एक तंबाट पावशेरच भरेल बघा. होय, होय, होय. मग ते घ्यावंच लागेल. आणि तुम्हाला माहितीये का, आमच्या घरी ना नर्सरी आहे या लय मोठी. हा. आमच्यात अजून बरीच रोप आहे ती. हा का? हा बरं मी सगळे घेतो. हा हे सगळे? कितीला म्हणले? तुम्ही नाही सर्वे ना 1000 रुपयाला घ्या बघा. तसं नाही. सर्वे ना तुम्ही 1000 रुपयाला का म्हणते. तुम्ही आता 4 ट्रे घ्यायला लागलाय ना, मग तुम्हाला 250-250लाच लावून टाकते. 1000 नाही, मी जेवढे असतील तेवढे घेईन सगळे. हा आता का? एक रोपाची किंमत किती सांगितली? ही का 3 रुपये. 3 का? हा. याचे 6 रुपये द्या. 6 रुपये सगळे 6 रुपयाने घेईन मी. बाई मग बरं झाले की. हा पण एक अडचण अशी आहे माझी, ते मला रोप लावून द्यावं लागते ना तुम्हाला माझ्या वावरात. वावरात. हा ती कसं आहे ना, आता ना भावड्याला विचारायला लागल ह्यांना कसं काय मी म्हणूबर. कशाला कोणाला काय विचारायचंय. आता 6 रुपयाला एक रोप घेतो मी. पैसे किती झाले तुमचे सगळे घेऊन जा तुम्ही. हा सगळे घेतो सगळे. बरं ठीक आहे. कुठं आहे तुमचं वावर. चला उचला दाखी तुम्ही. चला तेवढंच पैसे होत्याला आम्हाला पण, आणि आमची रोप पण जातील. हा हा लांब आहे का जवळ. चला ते तिकडे आहे ना, तिकडे आहे चला. हे काय हे सगळं आपलंच वावर आहे. हा पण आता काय झालंय माहिती का, जरा पावसामुळे गवत वाढलंय ना,
पहिलं काढून नाही पहिलं गवत काढ. मी? हा आणि मग रोप लाव. नाही आपल्याला नाही जमणार. मग आता मी कसं गवत काढणार? मी फक्त रोप लावायचं काम करणार आहे. आपलं काय ठरलं होतं? रोप लावायचं मग आता गवतात कसं काय लावणार? मग गवत तर काढावं लागेल ना. ते तुमचा प्रश्न आहे. तुम्ही बघा काय करायचं गवताचं. बरं मी काय म्हणतो, हा लग्न झालंय का? नाही का? नाही माझं बी नाही झालं ना मग मी काय करू? लग्न. काय म्हणजे सटकलाय का डोक्यात तुम्ही जरा? तसं नाही, म्हणजे लग्नाचा काय विचार आहे का नाही? हो हाय ना विचार. 2 वर्षांनी करायचंय. का बरं? का बरं? म्हणजे आमची मर्जी, आम्हाला काय करायचं काय नाही. तसं नसतं. मग कसं असतं ना, आता वय तर झालंयच लग्नाचं, माझं बी झालंय. लवकर लग्न करून घेतलं का बरं वय. तुम्हाला नाही का वाटत तुम्ही जास्त चौकशी करताय? नाही चौकशी म्हणजे आता हे रोप लावायचे ना. मग रोपा पुरतच बोला ना. माझा भाव आला ना असं तुम्हाला धुवून काढल माहितीये का? आणि मला पण धुवून काढल म्हणाल. तुला कोणी हे करायला सांगितलं होतं? भाऊ साबण आहे काय? तुला कॉमेडी करताय काय? साबण असू द्या नाही तर निरमा असू द्या, तुम्हाला काय देणं घेणं? धुवून म्हणजे मारल मला. हा का? बरं लावायचे का रोप? सांगा कुठे लावायची? हे का इथंच लावायचे? जिथं मोकळा जागा दिसल तिथंच लावल मी. हा? सांगा मला. काय सांगू आता माझ्या हाल. नाही ते एवढे कमन रोप घेतले माहिती का? हा. फक्त तुझ्यासाठी. हा बाई, तू आवडली होती म्हणून. मी आवडली? हा ना. मी तर आमच्या घरातल्यांना पण आवडते. नाही पण ती वेगळं आणि हे वेगळं आहे. हा का? हा ते कसं असतं? बरं मग एवढं सगळं आपलं भरपूर प्रॉपर्टी माझ्याकडे. आपली? म्हणजे माझं हा हा हा. एकूण ते घे ना. मी काय म्हणतो, काय? जेवढे रोप असते ना तेवढे सगळे घेतो मी, सगळे. हा का? हा माझ्याकडे काही कमी नाही. हा प्रॉपर्टी भरपूर आहे, बँकेत बी पैसे आहेत माय. हा हा का? पण ते कसं आहे ना, एकूण ते की मी पण जरा एकुलतं एकच आहे? एकूण ते आहे मी. बहीण? बहीण नाही, भाऊ नाही, हाय बरं आहे की तुमचं मग. हा तुमची मज्जाच होत असेल नाही का? काय मजा म्हणजे हे सगळं मला लक्ष द्यावं लागतं. पण एकच अडचण, मला ना अजून लग्नच झालं नाही माझं. असं कसं? एवढी मोठी प्रॉपर्टी, मला कोण तुमचं लग्न नाही झालं? तसं नाही, मला कोणी पसंतच पडलं नाही. आणि तुला बघितलं का तिथं, बघितलं लगेच आवडली. काय? अशी काळजातच बसली तू माझ्या. जरा सावधच राहावं लागतंय मला वाटतंय. कशाला? मी काय जाते. नाही कुठं जाती म्हणजे आपलं ठरलंय ना, ते लग्नाचं ठरलंय ना, अगं बाई, हे काय हो? म्हणजे रोपाचं. हा रोपाचं. हा लावून देते की? हा. देते लाव. कुठं लावायचं सांगा. गाडे इकडे काय करते तू? अरे मी तिकडे बघून आलोय. मला एक जण म्हणले कुठं त्या मळ्यात गेली रोप घेऊन. तुला काय सांगू, ही लय मोठा शेट आहे आणि ना आपली सर्व रोप घेतली ती. हा? आणि ती काय म्हणे, लावून दे 6 रुपयाला 1 रोप लावून दे. अरे चायडे तुला काय अकल बिकल आहेच का नाही? आपण फक्त इकायचं असतं. ही काय लावून द्यायची कोठरी घेतली काय तो पार? नाही ते कसं आहे ना, बोलीच तशी केली मी. कशी बोली? म्हणजे लावून द्यायचे मग रोप. इथून माग रोप आणले असते ना कुठून तरी. नाही पण पंचा नर्सरीवाला येऊन लावून देतो. ते म्हणलं, आता ही म्हणली लावून देतो म्हणलं, आता तिचंच म्हणल्यावर लावून देईन. तिचं काय म्हणजे तिचेच रोप आहेत ना. नाही रोप आमचीच येत ती, त्याच्याबद्दल वाद नाही. पण तुला मी तिथं जाग्यावी काय बसवली होती? तुला इकडे रानांनी रोप लावाय नव्हती लावली इकडे. काय आपलं एवढं याच्यावरच नडलंय का सगळं तुला? काय? ऐका ना मेवणे बुवा, मी काय म्हणतो, तुमची बहीण आवडली मला. काय? हा लग्न करायचं होतं. काय बोलत राहा तुम्ही? काय झालं? ऐक ना भावड्या, ते लय जमीन जागा आहे, पैसा पाणी पण भरपूर आहे. असं पण तुला नर्सरी सोडून कुठंच बघायला भेटत नाही, जायला पाहुणे. मग असू दे, टाकू करून लग्न. अरे चाडी पण मला तू सांग, एका असतं काय या गोष्टी? रोप घेऊन आली म्हणजे काय डायरेक्ट लग्न लावायची काहीच? तर तसं काय वाटलंच तर मी तसलं मुलगा नाही, माझ्या आईला विचार वाटलंच तर मी आईला घेऊन येतो. बोला तुमच्या मला एक सांगा चाडे, तू इथं लावाय रोप आली, मग असं एक काम करते का तू आता? काय? ह्याला फळ येते आणि ही काय बी इथंच राहते का? राहील ना लग्न झाल्यावर. लग्न झाले करू दे ना भावड्या, करून दे ना, चांगलंय. बरं बोलावर तुमच्या आईला. हा ते जाऊ नका तुम्ही. नाही इथंच आहे. हा मी जाऊ नका जाऊ नका नाही इथंच आहे. जाऊ नका बरं का. जा काय मी आलो घेऊन. चाडे तू डोक्यात बिक्यात गेली काय रे? असू दे ना, आता माझं लग्नाचं वय झाले की असं तर काय मी लहान राहिले का? अरे सांग बरं. तू कुठं ते पोऱ्या कुठं? चांगलंय की गोरा चिकना. तू बी काय अक्कल गेली काय ना बाबा? रोप आणली होती लावायला. कोणाकडून यांच्याकडून घेतले काय? हा अहो ते रोप आणले, आता हे आमच्या बहिणीला बी काही गोष्टी समजत नाहीत. नाही चांगले
रोप नाही नाही रोप अहो मुळात तर आमची क्वालिटी रोप असतात त्याच्याबद्दल वाद नाही रोपाचं काय नाही मग काय झालं ती काय झालं तुमच्या पोरांनी काय केलं आता 3 रुपयाला रोप आहे हा. मग आता हिने 3लाच द्यायचं ना तिथं मग तुमचा पोऱ्या म्हणला लावून द्या 6 रुपये देतो हिला काळा ना वाळा ना ही इकडे आली तुमची रोपं लावाय फार मग तुमचाच फायदा झालाय की हा तुम्हाला घाटा झालाच असता का नाही 3 रुपयाचं रोप लोकांनी आई, म्हणलं अडीचला माग- आई रोपाचं जाऊ दे मला ना ती पोरगी आवडली मला तीच लग्न करायचं आवडते तुला हा. ओळखतोस का तिला नाही म्हणजे बघत राहतो मी ना म्हणजे बघितलं काय झालं बघा ते ऐका ना उलट तुमचा फायदाच आहे आणि तिने इथे रोप लावलं तर तुम्हाला काय अडचण आहे का अहो रोप मला सांगा रोप लावून देतात का नर्सरी नाही पण आता नाही आम्हाला हा? बायका भेटल्या म्हणलं अहो तिकडे दुसरे मजूर बघायचे त्यांच्याकडून बरं. लावून घ्यायचे ना ऐका ऐका एक तुम्हाला सांगायचंय ते रोप लावणं एक बहाणा आहे हा. खरं तर माझ्या पोराला आहे ना तुमची बहीण लय आवडते मेन गोष्ट हा आहे. हा हा आता एवढं शेत बघताय का इथून ते जोपर्यंत नजर जाते का हा. सगळं आमचे तो काय पोरी हा म्हणा ना कुणाला मला आत्ता कळलंय की बरं ही एवढं तुमचं दिसतं ही किती एकर आहे 8 एकर आहे सगळी अहो तुम्ही दोघं इकडं कुठं ननंदबाई अरे चांगला उद्या वाढून ठेवलाय आणि मी तिकडेच रोडवर बघा ते दिसना बरं जाऊ द्या आल्या तर बरं झालं शोधत शोधत काय ना 8 एकर जमीन आहे का हा मग एक काम करावं लागेल बहिणीच नाव 2 एकर करावं लागेल चालतंय ना चालतंय करू हा नाही तुम्हाला विश्वास नसेल तर आम्ही हा नाही नाही लगेच असा विश्वास नाही ना ठेवू शकत नाही हो. नाही तुमची मर्जी बरोबर आहे खरं ऐका खरंय खरंय आणि मग पाहुणं मी काय म्हणते तुम्हाला काय आता लगेच नाही म्हणलं माझ्या पोराला पोरगी द्या 8 दिवस विचार करा विचारपूस करा तुम्ही विचार करायला काही गरज नाही मला मी आणि मालक का? स्वतः मीच आहे. तेच म्हणते माई बायको बी संघ आहे बरं मी काय म्हणतो 2 एकर ना देतो 2 एकर ना हा, मग ते महत्वाचं आहे आणि काय माझं जेवढं आहे तेवढं तिचंच आहे ना नाही नाही पण त्यांच्या नावावर 2 लाख रुपये पण करावं लागतं अहो ऐका ना तुम्ही मी काय म्हणते पैसा तिच्या नावावर आता हे बघा ही 8 एकर जमीन आहे आमचं बंगला आहे हे सगळं कुणाचं आहे शेवटी त्याचं हिच आहे का 2 लाख रुपयाची काय तुम्ही बाबत करता टाकते तिच्या अहो. नावावर 2 लाख रुपये हा मी काय म्हणते टाकते. तुम्ही गावात आहे ना विचारपूस करा माझं ऐकून घ्या गावात विचारपूस करा आम्ही माणसं कशी आहे आमचे काय प्रॉपर्टी इस्टेट आहे ते विचारा 2 लाखाची 2 एकरची काय बाब करता तुम्ही मी काय म्हणते ते सगळं चांगलं आहे तर मग धरूनच टाकू ना कशाला उगाच हा नाही बघ बघ थांब मी करतो बरोबर काही हा. हा ताडी मला एक सांग हा. तुला ते पोऱ्या पटत का महत्वाचा पॉइंट खरंच बघा परत माझ्याकडे बट करू नको नाही की बा बावड्यात व याव केलं आणि त्याव केलं नाही नाही हा आवडतो हा आणि ननंदबाई तुमच्याच पसंतीचं आहे त्याच्यामुळे मग आता तुम्ही बघा आता बघा काय तुम्ही लावून दिलं तर मी लग्न करणार आहे. नाही नाही मग आम्ही तर लावूनच देणार पण पसंती तुमची हो. आणि मला बी लय आवडती बरं पाहुणे बाबा माय काय म्हणणं आहे आम्ही देतो करून काय अडचण नाही हा चला हा का हाय बहिणीची बीच आहे हाय, काय अडचण मग काय तुम्हाला तीत बीत धरायची असेल काय ते तुम्ही बघा आणि आता आम्ही घरी चला ना पाहुण्या पण आहे चला, चला. त्यांना चहा पाणी काही हा, नको चला, खायला आमच्या बावड्या. घरी. चला, त्या निमित्तानं आमचं घर बघता चला चल